मुलगी नेली होती वसुदेवानं उचलून नंदबाबाच्या वाड्यातून. तिला कारागृहामध्ये त्या बंदीखान्यात नेल्याबरोबर ती रडायला लागली आणि रडते. आवाज ऐकला सगळ्या सैनिक धावत गेले कंसाकडे. कंसाला बोलवलं. कंस महाराज मुलगी झाली. म्हणजे मुलगी असो की मुलगा जित्ता नाही ठेवायचा. गरगर फिरवली दगडावर आपटून मारणार तेवढ्यात निसटली गेली आकाशामध्ये. अरे मूर्ख कंसा मला मारतोस? अरे मी कोणाच्याच हाती नाही लागली. माया आहे मी माया आणि मला मारणार का? अरे मला मारण्याच्या आधी लक्षात ठेव तुला मारणारा गोकुळात वाढतोय. तुला मारणारा. तेव्हापासून झोप नाही कंसाला. पाणी पिताना तोच दिसतोय. कोण? विष्णू. जेवताना तोच, झोपताना तोच. गोकुळात वाढतोय म्हणे. कोण जाणार मारायला? कोण जाणार? त्यावेळेला एक महिला मंडळी मधून उठली. म्हणले लेडीज फर्स्ट. पहिला मान कोणाचा? महिला मंडळीचा. लेडीज फर्स्ट. तेव्हापासून सुरू झाले बरं का. आता नाही. हा लेडीज फर्स्ट. तेव्हापासून लेडीज फर्स्ट. माझा नंबर म्हणले. मी जाणार. कोण होती ती? हा सांग कोण होती? माहित नाही. पुतना मावशी. ते म्हणले मी जाणार. म्हणले तुझं असं रूप पाहिल्यावर ते राक्षस बसलेले होते ना बरेच जण. ते राक्षस म्हणले ए मावशी तुझं असं हे आवाढव्य विद्रूप रूप पाहिल्यावर तुला कोणी गोकुळात येऊ देईल का? दगड मारून हाकल देईल ना. म्हणले मी काय कमी आहे का? आत्ता ब्युटी पार्लरला जाऊन येते म्हणली. कुठं? ब्युटी पार्लरला. गेली ब्युटी पार्लरला आणि असा जर मेकअप केला ओळखू येईना झाल्यात. ओळखू येत नाहीत ब्युटी पार्लरला गेल्यावर. एक लहान मुलगा लहान लेकरू सांगतो माय आजी ऐक तुझ्या काळात नव्हतं पण आता निघालंय. हा एक एवढ्या लेकराला 5 वर्षाचं पोरग त्याला कडेवर घेतलं आणि त्याची आई आणि ते पोरग गेले कुठं? ब्युटी पार्लरला. आणि त्या लेकराला तिथं बसवलं. एका जागेवर बसलं. ते बिचारं खेळलं. त्यानं मोबाईल पाहिला, टीव्ही पाहिली आणि मधल्या खोलीमध्ये त्याची आई मेकअप करू लागली. 2 घंटे मेकअप चालला. 2 घंटे. आणि 2 घंट्याला असा मेकअप करून बाहेर आली. ते पोरग तिचं पोरग जन्म दिलेलं मात्र ते पोरग सुद्धा ओळखी ना. ते म्हणते माझी मम्मी कुठे सांगा. त्याची मम्मी त्याला ओळखू ये ना. इतका बदल व्हायला त्या मेकअपनं. हो त्या मेकअपनं फसवल्या बी चाललेत ना. एका आमच्या मित्राचं लग्न झालं. असाच होता आमच्या गोपाल महाराजासारखा. लग्न झालं त्याचं. लग्न झालं आणि आता आज समजा तुमच्याकडे संध्याकाळचे असतात का सकाळचे लग्न? सकाळचे. हा सकाळी समजा 12-1 वाजता लग्न झालं आणि संध्याकाळी गेले आपल्या आपल्या घरी. नवरदेव नवरीला घेऊन गेला. सामसूम झाले. रात्र झाली. झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नवरीनं चेहरा धुतला. तोंड धुतलं. तोंड धुतल्यावर त्या स्वतःच्या बायकोलाच ते काय म्हणायलाय? कोण? आमच्या गोपाल महाराजासारखा. ओ करवली बाई नवरीला बोलवा की. कारण तिनं चेहरा धुतला आणि खरा कलर समोर आला. मेकअप केला ना धुवून. मेकअप असा मेकअप केला त्या पुतना मावशीनं. आहा एकदम सुंदर मेकअप केला. आणि ती आली गोकुळामध्ये. साधू संतांनी गोड वर्णन केलं. कसा मेकअप केला? पुतळ्या डोरले साखळ्या पैंजन कमरेला कमरपटा. पुतळ्या डोरले साखळ्या पैंजन कमरेला कमरपटा. नाकात नथ घालून सगळा थाट बाट करून सगळा थाट बाट नेसले ग नेसले ग शालू पैठणचा. नेसले ग शालू पैठणचा. नेसले ग शालू पैठणचा. निसले ग शालो पैठणचा. मी निसले ग शालो पैठणचा. निसले ग शालू पैठणचा. पैठणचा शालू नेसला तिनं माय. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण आता राहिले नाही हे दागिने. पण पूर्वीच्या काळी होते. पूर्वीच्या काळी होते. आता दागिने काळानुसार बदलले. आता एकदानी बोरमाळ गहूमाळ. आता मागून पोहे हार आलाय. पोहे हार असे दागिने तिनं मेकअप केला. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कमरपट्टा बांधून आणि पैठणचा शालू नेसून
ती विद्रूप असलेली, अवाढव्य असलेली ती पुतना राक्षसीन मात्र सुंदर देह धारण केला. मायावी होती ना ती, मायावी. राक्षसीनी म्हटलं की काही करता येतं बरं का. रूप पालटता येतं, रूप पालटता येतं. ब्युटी पार्लर मध्ये जाऊन रूप पालटलं म्हणलं, राक्षसाचं मायावीच रूप झालं ना. म्हणजे ज्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन मेकअप करतात त्या राक्षसीनी, असं नाही बरं का. हा, ब्युटी पार्लर मध्ये जायचं. मायावी राक्षसीन ती. हो, व्यास महर्षींनी भागवतामध्ये गोड वर्णन केलं. साखेचर्ये कद्योपेत्य पुतनानंद गोकुलो योषित्वा माययात्मानो प्राविशत कामचारिणी. आकाश मार्गाने उडू शकणारी ती मायावी असलेली पुतना आपल्या इच्छेनुसार वेश पालटणारी होती. आपल्या इच्छेनुसार जसा पाहिजे तसा वेश पालटू शकत होती. ती एका दिवशी गोकुळाजवळ आली आणि गोकुळाजवळ येऊन स्वतःच्या मायेनं स्वतःला सुंदर तरुण रूप दिलं आणि सुंदर वेश धारण करून ती मायावी असलेली पुतना गोकुळामध्ये शिरली. गोकुळात आली. गोकुळात आल्यावर आता तिला नेमकं माहित नाही की कोणाच्या घरी ते बाळ जन्मलंय जे कंसाचा वध करणार आहे. नेमका वसुदेव देवकीचा बाळ कोणता हे माहित नाही. म्हणली कशाला पत्ता काढायचा आहे, कुठं शोधत बसा. आपण एक काम करू म्हणली. काय काम करायचं, सगळ्या लेकरालाच मारून टाकू. जितके काय काल परवा 2-4 दिवसात जन्मलेले आहेत या 4-2 दिवसात सगळ्यालाच मारून टाकू. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तिनं विषयुक्त दूध पाजण्याचा डाव रचला. विषयुक्त दूध, लहान लेकराला दूध पाजायचं. आपल्या छातीमध्ये विष भरलं तिनं आणि विषयुक्त दूध पाजून लेकर मारायचा सपाटा चालू केला. गावात आली, वेशीजवळ आल्यावर पहिलं घर लागलं. तिला माहित होतं, वासावून ओळखलं. राक्षसीन होती ना मायावी, वासावून ओळखलं. या घरामध्ये नवीन बाळ जन्माला आलेलं आहे, पहिलं घर. बस काहीतरी गोडी गुलाबीनं बोलून घरामध्ये शिरायची आणि त्या लेकराला विषानं भरलेलं ते दूध पाजायची आणि लेकरू मारून टाकायची. 1, 2, 3, 4 असे घरं झाले. भगवान श्रीकृष्ण विचार करतायत पाळण्यात बसल्या बसल्या, अशीच जर ही लेकरं मारायला लागली तर उद्या माझ्या वयाचा एकही सवंगडी माझ्यासोबत खेळायला राहणार नाही. मग तिला मायेनं आपल्या दारामध्ये आणलं. नंदबाबाच्या दारात आल्यावर, अगं यशोदा काय करतेस घरात? यशोदेला वाटलं गावातले कोणीतरी गवळण असेल. आले 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 म्हणे ती स्वयंपाक घरातून निघाली यशोदा. पाहिलं तर ही नवीनच कोणीतरी गवळण दिसायली. नवीनच. मला नाही का ओळखलं? ती कोण म्हणते, पुतना मावशी. अगं मला नाही. कशी ओळखीशील? तुझ्या लग्नाच्या वेळेला मला माझ्या नवऱ्याने येऊच दिलं नाही म्हणली. काय म्हणली? तुझ्या लग्नामध्ये माझ्या नवऱ्याने येऊच दिलं नाही. वय झालं होतं नंदबाबाचं 80 वर्ष, म्हणजे यशोदेचं कमीत कमी 70-75 तरी असेल. 70-75 वर्षापूर्वी हिचं लग्न झालेलं होतं, तरी देखील ती तरुण दिसत होती. म्हणजे यशोदेला कळायला पाहिजे होतं ही मायावी आहे. पण मायेमुळं एक डोळ्यावर झापड येते, पडदा येतो, त्यालाच भ्रम असं म्हटलेलं आहे. भ्रमित झाली यशोदा आणि तिला घरात घेतलं. बस ओसरीवर बसायला तिला अंथरून टाकलं आणि सांगितलं, मी चहा ठेवते. आता ती आपल्याकडे पद्धत निघाली पाहुणचाराची. चहा नाही केला की वाटतंय असं पाहुणा आलाच नाही काय की घरी, चहा नाही पिला की मग चहा करते म्हणली. तिथं चहाची पद्धत नव्हती तेव्हा, कारण दुधाचा सुकाळ होता. दुधाचा एकट्या नंदबाबाजवळ कृष्ण वळत होता. त्या गायीची संख्या 9 लाख सांगितली. 9 लाख गायी. मग तिथं चहा कोणी पिल का? एवढाले ग्लास भरून दुधाचे. दूध ठेवण्यासाठी यशोदा स्वयंपाक घरात गेली, पण ही ओसरीवर नाही बसली. ही गेली थेट कुठं? शयन कक्षामध्ये यशोदेच्या. त्या ठिकाणी पाळण्यामध्ये ते बाळ पाहिलं आणि इकडे यशोदेला विचारलं, यशोदे बाळ काय करते तुझं? मोठ्यानं. ती म्हणली झोपले. अगं झोपले कशाचं? बघतंय माझ्याकडे, बघ ना. घेऊ का मी? घेतलं त्याला घेतलं कडेवर आणि त्याला दूध पाजायला सुरुवात केली. दूध पितोय नंदाचा बाळ. दूध पीत त्यानं डोळे बंद केले. का बंद केले?
कारण विनंती केली भगवान शंकराला, देवा खरं काम तुमचं आता आहे, विष पचवण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. तुम्ही हलाहल विष प्राशन केलं, काल पाहिलं आपण समुद्र मंथनामध्ये. विष पचवण्यासाठी तुम्ही या आराधना केली आणि तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. दूध पिलं, रक्त ओढलं आणि पंचप्राण ओढायला सुरुवात केली. ती सोड 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 मला सोड सोड म्हणते, पण कृष्ण सोडत नाही. त्यानं सांगितलं मला अजून आईनं सोडायचं शिकविलंच नाही म्हणून, मला फक्त धरायचं माहिती आहे, सोडायचं माहित नाही. प्राण जातो की काय असं वाटायला लागलं तिला. मग तिनं मूळ रूप आली, ती तो मायावी वेश टाकून दिला, मूळ रूपामध्ये आली, आकाश मार्गाने उडायला लागली. सगळे गावकरी लोक, गोपाळ, त्या गवळणी सगळे पाहतायत आकाश मार्गाने एक भयंकर अवाढव्य असलेली राक्षसी उडत जाते. गावाच्या बाहेर गेली आणि त्या ठिकाणी भगवान कृष्णानं तिचे पंचप्राण ओढून घेतले. जीवाच्या आकांतानं चित्र विचित्र आवाज करत ती राक्षसी खाली पडली. खूप मोठा आवाज झाला आणि गावामधले त्या गोकुळातले सगळे गोपाळ गवळणी घाबरल्या. कशाचा आवाज झाला? काही जणांनी सांगितलं या मार्गाने आकाश मार्गाने एक राक्षसीन गेली होती, चला तिकडं जाऊन पाहिलं तर गावाच्या बाहेर ते खूप मोठं तिचं धूळ पडलेलं, खूप मोठं धूळ पडलेलं आणि तिच्या अंगावर वर छातीवर कृष्ण खेळतोय. कृष्ण असं म्हणतात, शिड्या लावल्या, शिड्या, आणि शिडी लावून त्या देवाला काढून घेतलं तिच्या अंगावरच. कितीतरी योजन लांब पडलेला तिचा देह. नंदबाबा काही गवळी मथुरेला गेले होते कंसाकडे भेटण्यासाठी. ते येताना त्यांनी पाहिलं तर हे एवढी मोठी राक्षसीन पडली. असं म्हणतात तिच्या देहाचे तुकडे केले, तुकडे त्या गवळ्यांनी, आणि झाडच्या झाडं उपटून तिच्या अंगावर टाकले, तसंच तिला पेटवून दिलं म्हणतात. तसंच पेटवून दिलं. तिला पेटवून दिल्याच्या नंतर तिच्या देहाचा सुगंध पसरला. सुगंध माणसाला फुकून दिल्यावर दुर्गंध येतो, एक वास येते, एक प्रकारचा नाकामध्ये घुसते वास रक्त जळाल्याचा. तर तिच्या शरीराचा जळाल्याच्या नंतर सुगंध पसरला. का सुगंध पसरला? कारण भगवान परमात्म्याच्या शरीराचा स्पर्श तिला झाला, भगवान परमात्म्याचा हात तिच्या अंगाला लागला. मग तिचा दुर्गंध येईल का? हो, देवानं तिला मुक्ती दिली. मुक्ती. ही कोण होती? पूतना. कोण होती? ऐका, ही कोण होती? पूतना. आणि तिला देवानं मुक्ती का दिली? पूतनेचा वध असं नाही सांगितलं बरं का, पूतनेला मोक्ष दिल्याचा उल्लेख आहे, मुक्ती दिल्याचा उल्लेख. काल आपण ज्या बळीराजाची कथा ऐकली, वामन अवताराची कथा ऐकली, वामन अवताराची ऐकली ना, त्या बळीच्या दारामध्ये वामनाचं रूप घेऊन देव जेव्हा गेले तेव्हा त्याची बहीण रत्नावली किंवा रत्नमाला अशी मी दोन नावं सांगितले होते. तिनं पाहिलं होतं वामनाकडं आणि वामनाचं ते सुंदर रूप पाहून तिच्या मनामध्ये विचार आला, किती भाग्यवान असेल याची आई, किती भाग्यवान असेल जिनं याला दूध पाजलं. मला जर असं बाळ मिळालं तर किती सौभाग्याची गोष्ट आहे. देव तिच्याकडे पाहून तथास्तु म्हणले होते. दूध पाजण्याचा विषय काढल्यावर तिनं मनात विचार केला होता फक्त, आणि थोड्या वेळानं देवानं वामनानं त्या बळीच्या डोक्यावर पाय दिला आणि पाताळात घातलं. तेव्हा ती म्हणली, अरे अरे अरे, असं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं तर विष पाजून मारून टाकील. तेव्हा सुद्धा देव तथास्तु म्हणले होते. दोन्ही गोष्टी देवानं आता पूर्ण केल्या. तीच रत्नावली किंवा रत्नमाला आता पुतनेचं रूप घेऊन आली होती. या जन्मामध्ये, या अवतारामध्ये भगवान कृष्णानं तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. कोणत्या? दूध पाजण्याची आणि विष पाजण्याची देखील इच्छा पूर्ण केली. हो, चला, म्हणून पुतना उद्धाराची कथा, पुतना उद्धाराची. दिवसामागून दिवस चालले. कंसाचा दरबार भरला, कंसाचा, आणि कंसाचा दरबार पुतना पाठवली होती पण ती परतच नाही आली. आता कोण जाणार त्याला मारण्यासाठी? ते म्हणले, ते का बाई माणसाचं काम आहे का? आता गड्याकडे काम द्या म्हणले. राक्षसीनी बी खूप बलवान होत्या बरं का तेव्हा पण, आता पण आहेत महिला मंडळी बलवान आहेत. देशाच्या अर्थ खातं सांभाळते एक महिला, म्हणजे ती का काय कमकुवत आहे का? आजची महिला अबला नाही, सबला आहे, अर्थ खातं सांभाळते. तेव्हा देखील खूप बलाढ्य राक्षसीनी होत्या.
पण आता म्हणले बाईला नाही पाठवायचं, एखादा गडी माणूस पाठवायचा. एक महाबळ नावाचा दैत्य असुर उठला आणि म्हणला आता मी जाणार. ते म्हणले पण असं जर राक्षसाचं रूप घेऊन जर गेलो आपण तर असं आपल्याला गावामध्ये कोण येऊ देईल. मग त्यानं विचार केला आणि एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं. ब्राह्मणाचं रूप, मस्त डोक्याला शेंडी एवढी, धोतर नेसला, पंचा हातामध्ये पंचांग घेतलं, पंचांग मस्त कपाळाला गंध लावला आणि निघाला. कसा निघाला? आहे का भविष्य पाहायचं, कुणाची कुंडली पाहायची. बामणाचा आवाज म्हणल्यावर असंच ना, कुंडली पाहायची, नाव पाहायचं. आलं ते दारात आल्यावर यशोदेनं आवाज दिला, अ ब्राह्मण बुवा या इकडे. म्हणले काय माय? म्हणले माझ्या घरी बाळ जन्माला आलंय. म्हणलं बर, त्याची कुंडली पहा ना. म्हणले ठीक आहे पाहतो. बस बसायला पाठ, पाठीला टेकायला पाठ. म्हणजे बर, अजून माझं पंचांग ठेवण्यासाठी अजून एक पाठ, 4 पाठ दिली त्याला बसायला. एक पंचांग ठेवायला, एक त्याला बसायला, एक पाठीला टेकायला. थाटच थाट, पाठ थाट. बामणाचा थाट. एक मन आहे आपल्याकडे, बामणाला दिली वसरी आणि हळूहळू पाय पसरी. तसं झालं त्याचं. बस माय कुठे बाळ ते बघा, ते पाळण्यामध्ये झोपले. ते पाहायला बरं का याच्याकडं, त्या महाबळ दैत्याकडं. आता बामणाचं रूप घेऊन आला म्हणून ते भट झाला. महाबळ भटाकडं पाहायले. कोण? ते पाळण्यातून कृष्ण पाहतोय आणि त्याच्याकडे पाहून यानं पंचांग उघडलं. अरे नाकातून आवाज काढायचा. सानुनासिक स्वर म्हणतात त्याला, सानुनासिक स्वर. ते आपल्याकडे एक गायक होऊन गेले, लय गाजले ते, नाकातूनच गाणे म्हणत होते. त्याला सानुनासिक स्वर म्हणतात. सानुनासिक स्वरामध्ये त्यानं सुरू केलं. अरे एवढी वाईट कुंडली मी आयुष्यामध्ये कोणाचीच नाही ना पाहिली. एवढी वाईट कुंडली. यशोदे, पूर्वजन्मीचं काहीतरी पाप असेल तुझं, पूर्वजन्मीचं काहीतरी पाप. अरे लाखो पुण्याचे काम करून देखील जो देव आपल्या स्वप्नात देखील येत नाही, तो देव यशोदेच्या अंगणात खेळतोय. तरी देखील ते भट काय म्हणते, महाबळ भट, काहीतरी पाप केला असेल तू, म्हणून हे बाळ तुझ्या पोटी जन्माला आलं. सगळ्या कुळाला कलंक लावेल, चोऱ्या करेल, हजारो बायका होतील याच्या. असं पोरगा जन्माला असतं माझ्या घरी तर मी खड्डा करून पुरून टाकलं असतं. कुळाचं नाव काढलं आणि देवाला राग आला. अरे माझ्या कुळाची बदनामी करतोस. डोक्यावर जे शिंक बांधलेलं होतं गोपाल महाराज, जे शिंक तुटलं, शिंकेला आदेश दिला डोक्यावरच, बस पुंडली एका दणक्यात डोकं फुटलं त्याचं. वर पाहिलं पाठीमागं कोपऱ्यात मुसळ होतं, मुसळ. त्या मुसळाला भगवान कृष्णानं आदेश दिला आणि आदेश दिल्याबरोबर दुसरा एक ठोसा डोक्यामध्ये. बस पाठीला दिलेला पाठ, बाजूला शिंक. घरामध्ये जेवढं काही साहित्य होतं सगळं एक एक अंगावर येऊन आपटाय लागलं आणि त्यानं आपलं पंचांग उचललं पंचांग उचललं. धोत्राचा घोळ धरला असा आणि लागला पळायला गेलेला. दारामध्ये जे चौकट होती, एक दरवाजा बंद झाला, थोबाडा पटलं दरवाजावर. दुसरी फट रिकामी राहिली, त्याच्यातून निघून बाहेर जातोय. उंबरठा पायाला अडकला आणि तोंडावर पडला. पण कसा? धोत्रात पाय अडकला ना. धोतर जेवढी गोष्ट सोपी आहे, धोतर लई सोपं बरं का. उन्हाळ्यामध्ये धोतर एवढं सुख कशातच नाही. धोतर लई सोपं, पण धोतर अवघडही तेवढीच गोष्ट. पाय अडकला आणि त्याची अशी फजिती झाली. साधू संतांनी गोड वर्णन केलं. जाणवे तुटले, गळ्याचे जानवं होतं. जाणवे तुटले, पंचांग फाटले. जाणवे तुटले, पंचांग फाटले. जाणवे तुटले, पंचांग फाटले. जाणवे तुटले, पंचांग फाटले. धोतर सुटले, कंबरचे. धोतर सुटले, कंबरचे. टाळी. जाणवे
तुटले पंचांग फाटले. वाह मस्त. आज लागली सिस्टीम मनासारखं वाजवायले तुम्ही. वाह. जानवे तुटले पंचांग फाटले अजून धोतर सुटले कंबरेचे. अशी फजिती झाली त्या महाबळ भटाची. आणि महाबळ भट बस ते पंचांगही दिलं जाग्यावर सोडून, तुटलेलं जानवं दिलं, धोतर सुद्धा तिथंच सोडून ते महाबळ भट पळून गेला. काही जण विचारतात महाराज ती पुतना तर बाईचं रूप, बाई होती ती बाई, आणि हा एक गडी होता. मग देवानं बाई असून बाईला मारलं आणि हा गडी असून याला सोडून दिलं. बाईला कुठं मारतात का आणि गड्याला सोडून देतात? त्या मागे देवानं शास्त्र सांगितलं. हो, बाई जरी असली तरी तिनं आतताईपणा केला. काय केला? आतताईपणा केला. आतताई, आणि जो कोणी आतताई असतो त्याला शिक्षा झाली पाहिजे. रावण आतताई होता, त्याला शिक्षा दिली देवानं. तशी पुतनेनं आतताई, पुतना आतताई होती. तिनं गोकुळातले लहान लहान बालक मारण्याचा सपाटा चालू केला होता, म्हणून तिला मारावं लागलं. आणि हा महाबळ भट जरी पुरुष असला, राक्षस असला, तरी तो एका ब्राह्मणाचा वेश धारण करून आला. ब्राह्मणाचा वेश आणि साधूचा वेश धारण केल्यामुळं, ब्राह्मणाचा वेश धारण केल्यामुळं त्याला न मारता फक्त अपमानित केलं. त्याची फजिती